सुनेत्रा पवार यांचा तडकाफडकी शरद पवार यांना फोन, राजकारणात मोठी खळबळ। आताची सर्वात मोठी बातमी समोर आली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगले तापले आहे। एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे, परंतु यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे। बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठांना प्रयत्नांची पत्रकार करावं लागत आहे। विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेते बंडखोरांशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। यामध्ये काही जागांवर यशही आले आहे। महायुतीला रायगड, ठाणे येथील निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे। दरम्यान आता एकीकडे विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदार शरद पवार यांना तडकाफडकी फोन कॉल केला। पुणे विधान परिषदेत मतदारसंघाची निवडणूक आता बिनविरोध झाली आहे, कारण शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आहे। हा उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी श्रीकांत पाटील यांना फोन कॉल केला। श्रीकांत पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी प्रयत्न केले आहेत। याच प्रयत्नांना एक भाग म्हणून त्यांची थेट शरद पवार यांना फोन कॉलद्वारे आपण आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा अशी मागणी केली।